इकडे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज बारामतीमध्ये स्वाभिमानी व्यापारी संघटनेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। खरं तर महिनाभरापूर्वी अजित पवार यांनी बारामतीमध्ये व्यापारी मेळावा घेतलेला होता। त्यावेळी त्यांनी शरद पवारांवरती टीका केलेली होती। या टीकेला आता प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवारांनी त्याच व्यासपीठावरून बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यावेळी व्यापाऱ्यांनी मेळावा घेण्यास नकार दिला। या संदर्भामध्ये शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि व्यापारी यांच्यामध्ये बैठक झाली आणि मेळाव्याची तारीख ठरली। त्यानुसार बारामतीमध्ये आज मेळावा पार पडणार आहे। जयदीप भगत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। जयदीप, आज हा मेळावा कसा होणार आहे, कशी तयारी करण्यात आलेली आहे? अमोल, खरं तर या मेळाव्याची चर्चा राज्यभर झाली होती। शरद पवारांनी व्यापारी मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यानंतर बारामतीतल्या व्यापाऱ्यांनी ते शक्य नसल्याचं शरद पवारांना कळवलं होतं। हे 11 तारखेला शरद पवारांनी सांगितलं, ज्यावेळेस शरद पवार वकिलांचा मेळावा घेत होते। त्यानंतर बारामतीत स्वाभिमानी व्यापारी महासंघाची देखील स्थापना केली, जो पक्षविरहित अशी। आज शरद पवारांचे 2 मेळावे होणार आहेत, एक स्वाभिमानी व्यापारी महासंघ आणि दुसरा बारामती व्यापारी महासंघ। स्वाभिमानी व्यापारी महासंघाचा जो मेळावा आहे तो सकाळी 10 वाजता होणार आहे, जो शरद पवारांना व्यापारी महासंघाने नकार दिल्यानंतर जो बारामती स्थापन झालेला आहे त्या मेळाव्यात सुरुवातीला शरद पवार हजेरी लावतील सकाळी 10 वाजता। त्यानंतर दुपारी एक त्यांचा कामगार मेळावा होणार आहे एमआयडीसीतल्या कामगारांचा, आणि संध्याकाळी जो मेळावा होतोय तो व्यापारी महासंघाचा मेळावा होतोय, ज्या व्यापारी महासंघाने शरद पवारांना मेळावा घेण्याचं शक्य नसल्याचं कळवलं होतं। असा हा दिवसभराचा शरद पवारांचा कार्यक्रम असणार आहे। शरद पवार हे ज्यावेळेस बारामतीमध्ये असतात त्यावेळेस गोविंद बागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना भेटण्यासाठी लोक येत असतात, त्यावेळेस ते त्यांना भेटत असतात। साधारणतः 9:30 वाजेपर्यंत शरद पवार जे आहेत ते गोविंद बागेमध्ये नागरिकांना भेटणार आहेत। त्यानंतर बारामतीतले एक गणपती मंडळ आहे त्याला शरद पवार भेट देणार आहेत। त्यानंतर स्वाभिमानी व्यापारी महासंघाचा जो मेळावा आहे त्याला हजेरी लावतील। आजचा दिवसभरांचा शरद पवारांचा असा कार्यक्रम असणार आहे। तर दुसरीकडे कालच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली, त्याच्यावरती शरद पवारांनी त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली होती, आणि आज शरद पवार जे आहेत ते प्रत्यक्षात माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची देखील शक्यता आहे। तर दुसरीकडे ज्योती मेटे यांचा पक्षप्रवेश देखील बारामतीत होण्याची शक्यता आहे। असा जो आहे तो एकंदरीत आज आणि उद्या दुपारपर्यंत जे आहे ते शरद पवार बारामतीमध्ये असणार आहेत, आणि सकाळी उद्या जो मेळावा असणार आहे तो इंदापूरला शरद पवारांचा मेळावा असणार आहे। धन्यवाद। या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। जयदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।